पत्रकार चौकातील सारडा महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहाची जागेची विक्री, हस्तांतरण किंवा ही जागा कुणालाही भाडेपट्ट्याने देण्यास धर्मादाय उपायुक्तांनी मनाई हुकूम जाहीर केला आहे, अशी माहिती मंडळाचे सदस्य वसंत लोढा, दीप चव्हाण आणि संजय घुले यांनी पत्रकार परिषदेत दिली। हिंदसेवा मंडळाचे सदस्य वसंत लोढा, दीप चव्हाण आणि संजय घुले यांनी नगरचे धर्मादाय उपायुक्त श्रीमती US पाटील यांच्याकडे ज्येष्ठ विधिज्ञ अभिजित पुप्पाल यांच्या मार्फत अर्ज करून त्यांच्याकडे या जागेचा विक्री व्यवहार करू नये यासाठी दावा दाखल केला होता। धर्मादाय उपायुक्तांनी अर्ज मंजूर करत हा मनाई आदेश दिला। हिंदसेवा मंडळाच्या ताब्यात असलेली हॉटेल ओबेरॉय शेजारील सिटी सर्वे नंबर 161 प्लॉट नंबर 43A मधील 3 एकर 29 गुंठे जागा कवडीमोल भावाने विकण्याचा घाट घालण्यात आला होता। याला ब्रिजलाल सारडा, मकरंद खेर, अनंत देसाई, मधुसूदन सारडा, विष्णू सारडा, श्याम सुंदर सारडा यांनी विरोध केला। या विषयाला काही सदस्यांचा विरोध असतानाही हा विषय मंजूर करून कायदेशीर करण्याचा घाट घालण्यात आला। पाहूया ही पत्रकार परिषद। सर्व पत्रकार बंधूंचे स्वागत करतो। हिंदसेवा मंडळाची पत्रकार परिषद वसंत लोढा बोलते, चव्हाण बोलते। आपलं सर्वांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो। दिनांक 11/3/24 रोजी माननीय धर्मादाय आयुक्त अहमदनगर यांच्याकडे आम्ही 41A अन्वये हिंदसेवा मंडळ च्या विश्वस्तांना न्याय निर्देश देऊन कायदेशीर कारवाई करणे व जागा मिळकत वाचवण्याबाबत आम्ही असा तक्रार अर्ज दिलेला होता। या तक्रार अर्जावर काल दिनांक 29 रोजी माननीय धर्मादाय आयुक्तांनी जो काही निकाल दिलेला आहे, हा 3 पानी निकाल आम्ही तुमच्या समोर दिलेला आहे। त्यामध्ये त्यांनी क्लिअर कट निर्देश दिलेले आहेत। अर्जदार यांचा अर्ज मंजूर करण्यात येतो, म्हणजे हा जो काही आम्ही अर्ज दिलेला आहे हा संपूर्ण अर्ज त्यांनी मंजूर केला। या अर्जातल्या ज्या ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या सर्व त्यांनी मंजूर केलेल्या आहेत। नंबर 2, सर्वे नंबर 161/1 सध्याचा प्लॉट नंबर 43A ही मिळकत अन्य कोणासही विक्री, हस्तांतरण, भाडेपट्टा करू नये व मालमत्तेचे कोणतेही नुकसान होईल अशी कृती हिंदसेवा मंडळाच्या विश्वस्तांनी व सदस्यांनी करू नये, असा क्लिअर कट हा निर्देश, म्हणजे ती जी काही ऑर्डर आहे ही ऑर्डर माननीय श्रीमती US पाटील, धर्मादाय उपायुक्त अहमदनगर विभाग अहमदनगर यांनी 26/4/2024 रोजी ही ऑर्डर केलेली आहे। ऑर्डर पण आपल्या समोर आम्ही दिलेली आहे। गेल्या 2-3 महिन्यापासून या बाबतीत आमचा लढा चालू होता आणि ह्या लढ्याला धर्मादाय आयुक्तांनी आम्हाला पूर्णपणे न्याय दिलेला आहे, म्हणजे सत्याचा विजय हा झालेला आहे। ही जी मिळकत आहे ही मिळकत कोणाची काय आता सगळं त्याच्यात डिटेल दिलेलं आहे। आपल्याला त्या संदर्भात सविस्तर सगळं त्याच्यात दिलेलं आहे। तर त्या दृष्टिकोनातून आपण ज्या पद्धतीनं मागं आम्ही पत्रकार परिषद घेतली होती आणि आपण त्याला सगळ्यांनी चांगल्या प्रकारे प्रसिद्धी दिली, त्यामुळे हिंदसेवा मंडळाच्या सभासदांमध्ये एक चांगल्या प्रकारे जागृती झाली, जनतेमध्ये पण जागृती झाली आणि त्याचा परिणाम ह्या निकालामध्ये झालेला आहे। तेव्हा आपल्या सर्वांना आम्ही विनंती करतो
किंवा हे जो काही निकाल आहे आणि जी काही सविस्तर आमची जी बाजू आहे ही बाजू आपण आपल्या लोकप्रिय दैनिकामधून आणि आपल्या बाकीच्या वाहिन्यांमधनं चांगल्या प्रकारे प्रसिद्धी द्यावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आता यानंतर दीप चव्हाण बोलतो. सगळ्यातले पत्रकार बंधूंना नमस्कार. आपल्याला सुरुवातीला मी असं सांगतो की पहिले आम्ही जे 2 पानची जे पेज दिलेली आहे तुम्हाला ती प्रेस नोट आहे आणि त्या प्रेस नोटमध्ये सारडा कॉलेज वसतिगृहाच्या त्या जागेची विक्री हस्तांतर भाडेपट्टा देण्यास धर्मदाय आयुक्त यांच्या मनाई जारी असा तो एक प्रेस नोटमध्ये आपण सगळे मुद्दे म्हणजे एक याच्यातले जे आलेले ते तुम्हाला ते दिलेले आणि त्याच्यामध्ये हिंदी सभा मंडळाचे सदस्य आणि आम्ही आमचे ते नाव ते प्रेस नोटमधले सगळे मुद्दे तुम्हाला दिले. या ठिकाणी आपण जे सर्वात अगोदर तुम्हाला अर्ज आहे आमचे 4 पाणी अर्ज आहे त्या 4 पाण्याच्या अर्जाच्या संदर्भातलं असं आता जसं सांगितलं का आमचे काय काय कुठल्या कुठल्या प्रकारचे त्यांनी पूर्ण अर्ज आमचा मंजूर केलेला आहे. अर्जामध्ये आमचे जे मुद्दे होते का बाबा 1977 हिंद सेवा 1922 हे सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्टमध्ये रजिस्ट्रेशन झालेली आहे ते तुम्हाला मागं पण आम्ही तो दिलेला होता आणि 1970 बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950च्या अंतर्गत आम्ही या सगळ्या संस्था येतात आणि विशेषतः म्हणजे त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं का हाजी अमित टकिया ट्रस्ट ह्या ट्रस्ट बरोबर 1964 साली ह्या जागेचा करारनामा हे करून घेतलेला आहे आणि ते 99 वर्षाचा करार आहे. त्या करारापायी आपल्याकडं 60 वर्ष पूर्ण झाले आणि 40 वर्ष शिल्लक आहे. हे मागच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा हे बोलले होते आणि हे असे असताना 3/1/2024 रोजी जे तुमच्या याच्यामध्ये कार्यकारिणीची एक सभा झाली हिंद सभा मंडळाची 3/1/2024 ला त्याच्यामध्ये उल्लेख आहे त्या 3 पाणीमध्ये पण सगळ्या सभेचे उल्लेख आहे आणि त्या सभेचा उल्लेख करत असताना त्याच्यामध्ये 21/1/2024 या रोजी सर्वसाधारण सभा झालेली आहे आणि दोन्ही सभेमध्ये त्यांनी सदरची जागा हा हस्तांतर करण्यासंदर्भातलं त्यांनी विषय घेतलेला होता म्हणजे त्यांना समोरचे द्यायला. त्याच्यामुळे आपण ते अर्ज केला आणि तो अर्जमध्ये आपण सगळे हे पाठीमागे तक्रार करताना आपण तिथं नोंद केली. नोंद केल्यानंतर आपण जो इथं 11/3/2003 ला आमच्या या ठिकाणी आमचं धर्मदाय आयुक्त कोर्टात आमचा अर्ज आणि पिटिशन दाखल झालं. त्याच्यामध्ये 4 ते 5 आपल्या त्यांना नोटिसा निघाल्या. 70 ते 80% सदस्यांनी नोटीस नाकारलेली आहे आणि ॲडव्होकेट त्यांच्या वतीने जे बल्लाळ आहे हे बल्लाळ फक्त सुमती कोठारी यांच्यातर्फे हजर राहिले आणि सुमती कोठारी यांच्याकडून हजर राहून त्यांनी फक्त वेळ काढण्याच्या संदर्भातलं त्यांनी एक त्या ठिकाणी प्रयत्न केले. जेव्हा सन्माननीय न्यायाधीशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांना पूर्ण मोबदला दिला. तुम्ही हजर व्हा तुमचे म्हणणे सांगा. अनेक ठिकाणी ते गैरहजर राहिले. शेवटी त्यांचं म्हणणं त्यांनी शेवटच्या 3 पानामध्ये पण त्यांनी उल्लेख केलेला आहे. सुरुवातीच्या पानामध्येच त्यांनी उल्लेख केला आहे का सामनेवाले यांनी गैरहजर होते. त्यांनी सांगितलं का अर्जदार सदरच्या अर्ज हिंद सेवा मंडळाच्या न्याय तर्फे दिनांक 11/3/2000 सर्व विश्वस्तांनी ते त्यांनी सांगितले 1950 तर त्यांनी सुमतीलालजी कोठारी अनंत देसाई हे त्या ठिकाणी त्यांनी पण एक अर्ज केलेला होता. त्यांनी 6 नंबरच्या तुमच्या याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे का 3/1/2024 रोजी तथाकथित सांगितलंय निर्णयामध्ये त्या निर्णयाच्या पाठीमध्ये त्यांनी मेहरबान कोर्ट साहेबांनी सांगितलं की 3/1/2024 रोजी कथाकथित विश्वस्त सभासद 21/1/2024 ची सर्वसाधारण सभा कागदपत्रांच्या अर्जदार यांनी संस्थेकडे मागणी केली असता संस्थेचे सदरचे कागदपत्र अर्जदार यांनी दिलेले नाही. त्यामुळे या सभेमध्ये झालेले ठराव न देता परस्पर व्यवहार पूर्ण करण्याची तयारीमध्ये गैरहजर अध्यक्ष सचिव मानद सचिव असल्याचे दिसून येते.
हे मेहरबान कोर्टाने या निकालामध्ये सांगितलेले आहे. म्हणजे त्यांचा उद्देश काय, आपल्याला सांगायचं एकच होतं का त्यांचे तिन्ही उद्देश या ठिकाणी अर्ज जे आमचं मंजूर केलं त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला तिन्ही मागं सांगितले होते का त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीचे प्रकारचे मुद्दे मांडून आम्हाला त्यांनी न्याय दिलेला आहे. आणि शेवटी त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे का कुठल्याही प्रकारचे तुम्हाला मालमत्ता हस्तांतर, त्याच्यानंतर भाडेपट्टा, त्याचप्रमाणे त्यांना कुठल्याही प्रकारची ही तुमच्या घटनेमध्ये तरतूद नाही. कारण की हे जे 1964 मध्ये ते दिलं आहे ना, त्यांनी फक्त त्याच कामासाठी तो प्लॉट वापरायचा आहे असे न्यायाधीशांनीच घटनेमध्ये सांगितलेले. म्हणजे त्यांना कोणाला हस्तांतर करणे म्हणे, भाडेपट्ट्याने देणे, आपला अधिकार सोडणे किंवा आपल्यावर तिथं काय करता येत नाही म्हणून त्यांना ठराव करून हस्तांतर करून देणे, हे सगळे मुद्दे यांच्या निकालामध्ये आलेले आहेत. तर म्हणून आपल्या आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी जे तुम्ही सांगितलं का एक संस्था आहे, शिक्षण संस्था आहे, फार जुनी 1922 त्या संदर्भातली ती संस्था आहे. ब्रिटिश कालीनच्या अगोदरपासून इथं काम करत होत्या संस्थेला. जास्तीत जास्त याचं राजकारण करू नये या उद्देशाने त्यांच्या पत्रकार परिषदेला आम्ही उत्तर दिले नाही. कारण की त्यांनी जे आरोप केले ते आरोप आम्ही त्यांच्यावर केलेले नव्हते. 2च ठराव चुकीच्या पद्धतीने झालेले आहे. 3/1/2024 आणि 21/1/2000 सर्वसाधारण सभा 24 याच्यामध्ये आपण फक्त हस्तांतर करू नका एवढीच आमची अर्जदाराची मागणी होती. आणि ते आपले 40 वर्ष शिल्लक असताना तुम्ही हे केलं तर गैरकृती व बेकायदेशीर होईल. आणि तेच आज या कोर्टाने, मेहरबान कोर्टाने त्यांना सांगून टाकलं का तुमचा अधिकारच नाही. कारण की हे मुळातच मालक नाही ना. मालक असले असते तर त्यांनी काहीतरी ठराव केला असतं तर आपण मान्य केलं. यांनी 99 वर्षाच्या कराराने आपल्या शैक्षणिक दृष्टिकोनातून त्यांना जे काही मग त्या ठिकाणी पहा तिथं एक 50 वर्गाचं हॉस्टेलचं आणि एक पोस्ट ऑफिस होती त्या ठिकाणी. ते या उद्देशच होता त्यांचा. आणि त्याच्यानंतर त्यांनी हॉस्टेल ते पाडून टाकलं. आता का पाडलं त्यावेळी आम्ही काय म्हणजे मागच्या सभेला म्हणजे त्याच्यात आम्ही नाही गेले, परंतु पूर्ण पाडून त्यांनी ग्राउंड म्हणजे त्यांची हळूहळू तयारी पूर्णपणे हे म्हणजे या दृष्टिकोनातून या स्टेपपर्यंत यायच्यासाठी चालू होती. असे सगळे मुद्दे मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सांगितलंय. त्यासाठी आम्ही आपल्याला एकच विनंती करतो का जितके आमच्यावर आरोप केलेले होते मग ते कुठल्या पद्धतीने होते ते आम्हाला त्या आरोपाच्या संदर्भातलं आम्हाला काही नाही. ही संस्थेची तुमच्यामुळं आणि आम्ही केलेल्या अर्जामुळं एवढी मोठी संस्थेची जागा वाचली हेच आमच्यासाठी सर्वात आनंदाची आणि विजयाची बाब म्हटल्यानंतर तेच आहे. कारण की तो राजकारणाचा पार्ट नाही, ते राजकारण विरहित संस्था आणि ती संस्था आणि ते जागा ही टिकायला पाहिजे एवढाच उद्देश आमचा होता. बस हे तुम्हाला सांगण्या संदर्भातलं जास्त पत्रकार काय म्हणजे आम्हाला आरोप करणे किंवा त्यांनी करणे. अर्जदार यांच्या संदर्भातलं घेतलेलं होतं अर्ज सुद्धा आम्ही तिथं लिहिलेलं आहे का मागणी कुणी केली होती. तर मागणी या हिंद सेवा मंडळाने नोटीस काढून जर त्याची डिमांड केली असती तर माझ्या माहितीप्रमाणे मी असं म्हणत ती बी नोटीस काढता येत नाही कारण की मालक नाही म्हणून. पण हे 2 लोकांचा जे अर्ज आलेला होता, एक होता ते भंडारी आणि दुसरे अरुण बलभीम जगताप, या 2 लोकांचा अर्ज होता. आणि तो अर्ज या ठिकाणी मागून त्यांनी तोंडी सांगितली होती लेखी कुठेही. पण एक आहे सर्वसाधारण सभेमध्ये जे कोणी उपस्थित होते त्यावेळी स्वतः तिथले पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते की संस्थेला 25 कोटी रुपये मिळणार अशा सर्वसाधारण सभेमध्ये हे विषय बोलले गेलेला होता त्यांच्याकडून. म्हणून त्याच्यानंतर पिंगळे साहेबांनी त्यांना सांगितलं होतं, ते सभासद होते, सर्वसाधारण सभा होती, मग हे 25 कोटी रुपये आपल्याला कायदेशीर पैसे घेता येतात का, याच्या कायद्याने तरतूद आहे का. अनेक सभासदांनी जनरल मीटिंग मध्ये त्या ठिकाणी बोलले गेलेले होते, परंतु त्या ठिकाणी त्यांना उत्तर देता आलं नाही. कारण का असा हा व्यवहार करण्यासंदर्भातलं ज्या संस्थेला अधिकारच नाही. आणि मग त्यांनी सांगितलं, मग त्याच्यानंतर मग वसंत सेठनी सांगितलं का भाऊ आमच्याकडे पण काही माणसं जर तुम्ही म्हटले असते तर मग एक माणूस म्हणत होता मी 50 कोटी रुपये देतो. पण ह्या बोलण्याला आणि ह्या अर्जांना अर्थ याच्यासाठी नाही का त्या जागेची मालकी ही हिंद सेवा मंडळाची मालकी नाही, ती भाडेपट्टे 99 वर्षाच्या कराराने ती दिलेली जागा आहे. हे एवढंच आमची हात जोडून आपल्याला विनंती आहे का हे आता हे लोकांपर्यंत
आणि हे जे काही जे उद्योग जे लोक करतात हे उद्योग कुठेतरी थांबवावा म्हणून तुमच्याकडे आम्ही पुरावे निसाई सगळे कागदपत्र सह तुमच्याकडे आम्ही दिलेले आहेत. धर्मदायांना तुम्ही आता हे जे तक्रार अर्ज केला आहे सही अर्ज केलेला आहे त्याच्यामध्ये एक उल्लेख आहे, तुम्ही तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याचा विषय याच्यामध्ये म्हणलेला आहे आणि अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मग आता याच्यात कोण कोण सामील आहे तर तुम्हाला कळलं नाही. आम्ही त्याचा विषय नाही नाही त्यांनी विषय विचारला ऐका ना. आम्ही सक्षम जी संस्था होती का हा प्रकार थांबवावा म्हणून प्रत्येक ठिकाणी आम्ही अर्ज केला. हे पण आम्ही तिकडे पण अर्ज दिला का या जागेच्या अतिक्रमणच्या संदर्भातलं त्यांनीच मागच्या मीटिंग मध्ये हिंद सेवा मंडळानेच पोलीस केस केलेली आहे. हिंद सेवा मंडळानेच फौजदारी गुन्हे दाखल केलेले आहे का आमच्या जागेवर अतिक्रमण होऊ नये आणि त्याच्यानंतर हिंद सेवा मंडळानेच महानगरपालिकेमध्ये अर्ज दिलेला आहे का या सर्वे नंबर 161/1 याचं प्लॅन जर आलं आणि कुणी अशा गैरप्रकार केला तर तो प्लॅन पास करू नये. हे हिंद सेवा मंडळाच्या पदाधिकारीचंच पत्र आहे, पालिकेला पण आहे. आणि दुसरी गोष्ट हिंद सेवा मंडळाची तक्रार पोलिसांमध्ये हिंद सेवा मंडळाची पण आहे, मंडळाने दिलेली आहे ती. आणि त्याच्यानंतर मग आम्ही दिली का मंडळाने दिलेली आहे याच्यावर कुणी तिथं गैरव्यवहार किंवा अतिक्रमण किंवा बलजबरीने ताबा कुणी मारू नये त्या दृष्टिकोनातून ते हिंद सेवा मंडळानेच पोलीस केस दिलेली. हे लपवलेलं आहे तुमच्याकडचं, ते आम्ही उघड केलेलं आहे हिंद सेवा मंडळानेच दिलेली आहे. आणि मग आम्ही त्याला सपोर्ट दिला पोलीस केसच्या संदर्भातलं. आता त्याच्यावर ते अर्ज तर मंजूर झालेला आहे. आता जी काय होईल तर ते पुढे सगळे काय गोष्टी कायद्यानेच करतो ना आपण कोणाला म्हणजे स्पेसिफिक टार्गेट करणे, कोणाचं नाव घेणे किंवा त्यांना अमुक करणे हा उद्देश आमचा नव्हता, त्यांचा होता हिंद सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा. त्यांनीच दिलेली ते मंडळाने पोलीस केस. इनाम जमीन आहे, हा ही जमीन कधीच विक्री करता येत नाही. वर्ग 3ची आहे, तिची विक्री करता येत बरोबर आहे, हस्तांतरण करता येत नाही. चॅरिटी कमिशनरची परवानगी घेऊ नाही ऐका त्याचा विषय असा आहे, आपण जे म्हटले चॅरिटी कमिशनरची परवानगी मिळाली तरी त्याला राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागते, त्याला एक परवानगीनी नाही चालत. आणि वर्ग 3च्या ज्या उद्देशाने ते पूर्ण दिलेलं आहे तर माझ्या माहितीप्रमाणे ते फार मोठ्या प्रमाणात, कारण की 1862 मध्ये सुद्धा याच हाजी हमीद तकिया ट्रस्ट 1862 मध्ये जो आपला मनमाड हायवे गेलेला आहे ॲनालिसिस जे झालेलं आहे तो रेकॉर्डवर आहे. तो हायवे सुद्धा त्या हाजी हमीद तकिया ट्रस्टचाच भाग आहे, रस्ता हो त्यांच्याच जागेमध्ये ते हायवे गेलेला आहे. आणि माझ्याकडे त्याचं पण पुरावा मी तुम्हाला दिलेलं होतं मागच्या वेळी ते सगळं 1862. आणि हे जे एकदम चुकीची समज आहे का फक्त त्यांनी चॅरिटी कमिशनरने परवानगी दिली म्हणजे ते कोणचे फक्त जे तुमच्या एखाद्या देवस्थानची जागा स्वतःच्या मालकीची असेल तर त्याला तुमच्या चॅरिटी कमिशनरची मंजुरी घेतली तरी चालते. पण हे वर्ग 3ची जागा जर असेल तर त्याची चॅरिटी कमिशनर आणि राज्य शासनाची सुद्धा त्याला परवानगी लागते. तुम्हाला काही नोटिसा पाठवल्या त्यांनी आम्हाला जे नोटिसा पाठवलेल्या होत्या जे आमच्यावर त्यांनी दावे केलेले आहे ते आमच्यावर जे केलं तुम्ही तुमची नोटिसाचं बोला, आम्ही आपल्या नोटिसाचं बोलतो. आम्हाला जे 5 लोकांना नोटिसा पाठवले त्यांनी सांगितलं होतं, कारण की त्यांना कसं पाहायला गेलं तर नोटिसाच्या पाठवणीच्या संदर्भातला मुद्दाच कुठं नव्हता. कारण की हिंद सेवा मंडळाचे कार्यकारिणीमध्ये दोन्ही सभामध्ये सदस्यांनी विरोध करणे हे आमचा हक्क आहे. आरोप कुठं काय आरोप आहे? हीच पत्रकार परिषद आहे. काय आरोप आहे त्याच्यात? भ्रष्टाचारचा आरोपच नाहीये. नाही भ्रष्ट आहे पा लक्षात घ्या. परत मी सांगतो, आम्ही कुठलेही त्यावेळी मी प्रेस नोट दिली होती आणि त्यांना सांगितलं होतं. आणि दुसरी गोष्ट हे सगळे मुद्दे मी 21/1/2024च्या सभेमध्ये 1.5 तास हे सगळे मुद्दे मांडलेले आहेत आणि तेच मुद्दे मी तुमच्या समोर आज मांडतोय. कोणी आम्ही उत्तर दिलं होतं ना त्यांना का हे आमचे काही उद्देश नाही. आणि संस्थेच्या पदाधिकारी तुम्ही आहात, तुम्हाला असं वाटत असेल त्याच्या संदर्भात तर तुमचं मत, तुमचं काय तर तुमच्याकडे. आम्ही त्यांचे भ्रष्टाचाराचे आम्ही तर भ्रष्टाचार हा झाला हा आमचा मुद्दाच नाही. आता राहिलंय यांना 50 कोटीचा जो मुद्दा आहे हे सांगतील त्यांना एक आली यांना
मला एकट्याला 10 कोटी रुपयाची आपण नुकसानाची नोटीस आली. राजेश उर्फ हर्षल, कोण? राजेश उर्फ हर्षल संतोष भंडारी यांनी मला 10 कोटी रुपयाचं त्या नोटीसमध्ये त्यांनी असं दिलंय की मी अशा पद्धतीनं माझं एवढं वजन आहे समाजामध्ये, मी अशा पद्धतीनं वावरतो, माझ्या एवढ्या मोठमोठ्या योजना चालू आहेत आणि त्यामुळं तुमच्यामुळं माझी फार नामी झाली आणि त्याच्यामुळं त्यांनी मला 10 कोटी रुपयाची नोटीस पाठवली. त्या नोटिसीला त्यांची जी समाजाची किंमत आहे किंवा काय किंमत आहे तर त्यांच्यावर जे काही 1-2 प्रकारचे गुन्हे दाखल ते मी त्या नोटीसमध्ये त्याला उत्तर दिलेलं आहे. बोला ना, परत गुन्ह्याचं बोला ना, काय गुन्हे ते. पारनेर तालुक्यामध्ये पारनेर पोलीस स्टेशनला त्यांच्यावर एक गुन्हा 376 च्या केसचा गुन्हा दाखल. त्याचबरोबर त्यांनी एक जमीन खरेदी केली. कुठली ते सांगा ना. भिंगारच्या एका देवस्थानच्या त्या ठिकाणची ती जमीन आहे. विठ्ठल ट्रस्ट आहे भिंगारचे. विठ्ठल मंदिर ट्रस्ट 32 ते 35 एकरच्या त्या संदर्भात आहे. तर ती जी जमीन आहे त्या जमिनीचं त्यांनी साठेखत केले 25 कोटी रुपयाचं. त्या 25 कोटी रुपयाच्या साठेखतची पण कॉपी माझ्याकडे आहे आणि त्या जमिनीचं साठेखत 25 कोटीचा असताना खरेदी त्यांनी 5 कोटीचं केली. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही या व्यवहारामध्ये सरकारला पण डुबवता. इथं तुमच्यावर 376 साली केस दाखल आणि तुमची अब्रू नुकसान झाली म्हणून तुम्ही माझ्यावर 10 कोटीचा दावा करता. अशा पद्धतीनं मी त्याला उत्तर दिलेलं आहे. पुढं काय कारवाई अजून त्यांची पुढचं काय मला माहित नाही, परंतु आमच्या 5 जणांवर जो काही ॲडव्होकेट अनंत फडणवीस यांनी, मी, दीप चव्हाण, संजय घुले, हेमंत मुळे आणि अनिल गट्टानी या 5 जणांवर त्यांनी आमच्यावर 50 लाख रुपयाची त्यांची अब्रू नुकसानीचं त्यांनी आमच्यावर नोटिसा पाठवल्या. नोटिसा पाठवल्यावर आम्ही त्यांना उत्तर दिलं. सन्माननीय वकिलांनी त्या आमच्या नोटिसा घेतल्या नाही. आम्ही जे उत्तर दिलं ते उत्तर त्यांनी ते काही घेतलं नाही. त्या घेतलं न घेतल्याचं आम्हाला परत उत्तर पण आलेलं आहे आणि आता आम्हाला अशा पद्धतीनं कळलंय की त्यांनी काहीतरी कोर्टात दावा दाखल केला आहे. तेव्हा अशा पद्धतीच्या कोणत्याही, कारण की आम्ही काय हे कोणाच्या वैयक्तिक किंवा ह्याच्यासाठी नाही, समाजाच्या हितासाठी ही एक शैक्षणिक संस्थेची जागा आहे आणि ह्या जागेसाठी आम्ही लढतो आहोत. ही जागा, ह्या जागेवर कुणी ताबेमारी करू नये, ही जागा कुणी बळकावू नये याच्या विरोधात आम्ही लढत आहोत. म्हणून अशा किती नोटिसा आमच्यावर येऊन द्या, त्याला आम्ही सक्षम आहोत उत्तर द्यायला कायदेशीर असेल आणि जे काही कायदेशीर मार्गाने आम्ही जाऊ. हे जे धर्मदाय आयुक्ताचा निकाल पत्र नाही, निकाल याच्यामध्ये तुमचे अर्जदारांविरुद्ध नाही, एक विषय राहिला ते, बरोबर आहे, माझ्याकडूनच राहिले ते. कारण की त्यांच्याकडे जे 17 ते 18 लोकांची जी सदस्य कमिटी आहे त्याच्यात जे विश्वस्त जे 17-18 त्याच्यापैकी 6 लोकांनी त्याला विरोध केलेला आहे. तो जजमेंट मध्ये आलेला आहे. त्याच्यामध्ये ब्रिजलालजी सारडा, त्याच्यानंतर आपले अनंत देसाई, त्या मकरंद खेरसर, विष्णू सारडा, श्यामसुंदर सारडा, ह्या 6 विश्वस्तांनी त्याला विरोध नोंदवलेला आहे. कशाला? या विक्रीला. त्यांनी कार्यकारिणीच्या मीटिंग मध्ये पण विरोध नोंदवला
आणि त्याच्यानंतर महासभेच्या याच्या सभेमध्ये पण त्यांनी विरोध नोंदवला. आणि दुसरी गोष्ट आमच्या त्या ठिकाणी त्यांनी आमच्या दाखल केलेल्या कोर्टाच्या अर्जामध्ये त्यांनी सांगितलं का यांना आम्हाला पूर्ण सपोर्ट आहे, यांचे जे कथन आहे ते आम्हाला मान्य आहे. 6 विश्वस्तांनी आमच्या नाही, आता यांनी जे तुमचा जो आदेश आहे ना, हो. हे शेवटची वर हो. हिंद सेवा मंडळाच्या विश्वस्तांनी व सदस्यांनी करू नये. हा. ही कोणती गोष्ट? तर ते विश्वस्त सोडून 6 सोडून हा ना, हे 6 सोडून बाकी 6 सोडून बाकीच्या लोकांना आहे. आता हे जे सगळं करतात ते धर्मदाय आयुक्ताच्या याच्यावर आहेत का विश्वस्त? हा, तर ते धर्मदाय आयुक्ताचा तर त्यांचा मुद्दा ते मांडला होता आम्ही का त्यांचा चेंज रिपोर्ट हा मंजूर नाही. 2022ला त्यांनी चेंज रिपोर्ट दिला 22 ते 27 पर्यंत, पण त्यांचं चेंज रिपोर्ट अद्याप ते स्वतः मॅडमच म्हटले, म्हणजे तिथं मेहरबान कोर्टच म्हटले का अजून यांच्या संदर्भातलं त्यांचं म्हणणं दिलेलं नाही. त्यांनी नोटीस काढल्या होत्या आणि त्यांना त्यांचं चेंज रिपोर्ट मंजूर नाहीये. त्यांचे दोन्ही चेंज रिपोर्ट मंजूर नाहीये, मागचं पण नाहीये आणि हे 22 ते 27 तो पण चेंज रिपोर्ट मंजूर. त्यांनी मागच्या प्रेस मध्ये सांगितलं होतं ना, चेंज रिपोर्ट जरी समजा मंजूर नसला तरी आम्हाला कोणती कृती करण्यास मनाई केलेली नाही. मी काय म्हणतो तरी कृती, मग हे काय, हे कृती केलेलीच आहे ना, कुठं मनाई? आम्ही कुठं म्हणायचं? आता मनाई आली ना, कृती नव्हती, त्यांच्या निदर्शनात कोणी आणून दिलेलं नव्हतं, तर आपण निदर्शनात आणल्यानंतर हे आता मेहरबान कोर्टानेच त्यांना हे दिले ना, मनाई दिली ना आता. आणि तो त्यांचा म्हणजे ते भले टेक्निकल बी मुद्दा ते म्हणत असेल ना, पण आता मला एक सांगते मी, त्या घटनेमध्ये चॅरिटी कमिशनरच्या कोर्टाची, मेहरबान कोर्टाची त्या बॉडीला मान्यता पाहिजे, हे त्याच्या जाहीर कायदाच आहे. त्यांना 22 ते 27 त्यांचा कालावधी आहे, तर त्यांनी आम्ही तिथं सगळे त्याचे चॅरिटी कमिटी तिथून आम्ही सर्टिफाईड नकले आणलेले, तर त्याला मान्यता नाही. एवढंच आम्ही म्हटलं फक्त. आता सगळे टेक्निकल मुद्दे आम्ही थोडी पत्रकार परिषदमध्ये किंवा तुम्हाला आम्ही ते सांगणार आहे. मान्यता नाही, आम्हाला जे पत्र मिळालं मान्यता नाही, तेवढंच बोललो आम्ही, मान्यता नाही. आणि जसे वसंत सेठने सांगितल्यानंतर एखाद्या संस्थेवर जेव्हा आम्ही काम करत असतो तर त्याच्यावर चुकीच्या कामावर बोललो म्हणजे ते मानहानी होतच नाही ना. त्यांनी ते जसे मग एक म्हणतो ते सरकारी वकील आहे, ते वकील आहात त्यांचे आहे, मग साहेब आम्ही बी नगराध्यक्ष आहे, आम्ही बी 35-36 वर्ष झाले नगरसेवक आहे, आम्ही बी त्या संस्थेवर एक विश्वस्त आहे, आम्ही बी आमच्या समाजात छोट्या मोठ्या नगर शहरामध्ये आम्ही बी काम करतो, आमची पण काहीतरी छोटी फार आपली काही पद्धत आहे ना आम्हाला बी. तर आम्ही याचा अर्थ थोडी म्हटलं की तुम्ही केले म्हणून आमची पद गेली. संस्थेवर काम करत असताना, सदस्य असताना त्यांचा हक्क आहे त्यांना विरोध करणे आणि त्यांचा हक्क आहे विरोधाला उत्तर देणे. त्याची पद कोणाची जात नाही किंवा कोणी बदनामी होत नाही. संस्थेला ही बदनामी कधीच होत नाही. कारण की आता मग विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये इतकं होतं तर त्याच्या संदर्भात काही बदनामीचं होतं का? तर त्यांची संस्था वाचवण्यासाठी आमच्याकडून असं त्यांना वाटत असेल तर मी तर तुमच्या समोर सांगतो, तर तुम्ही सांगा. आज मी आमचे जे शब्द आम्ही माघार घ्यायला तयार आहे संस्थेच्या हितासाठी. त्या हर्षल भंडारीवर फार मोठा दबाव आणला गेला आणि हर्षल भंडारीचे तुम्ही छापलंय का नगरपालिकेच्या संदर्भातलं 6 कोटीचं पण आता वसंत सेठ बोलले नाही. 5 कोटी 68 लाख रुपये महानगरपालिकेचे त्यांना कंप्लिशन सर्टिफिकेटच्या अगोदर त्यांना भरायचं होतं. मग ते हर्षल भंडारीचे ना बरेच मुद्दे, पण आता ते आपलं एक न्यायालयाचा मुद्दा आहे. ऐका ना, महत्वाचा मुद्दा न्यायालयाने जे मनाई हुकूम दिलेली तो आहे. फक्त तुमच्या एक ऑफ द रेकॉर्ड मध्ये एक तुम्हाला मी सांगतो, म्हणजे 25 कोटी रुपये ते देत होते म्हणून तुमचा विरोध आहे. 25 कोटीचं नाही, बेकायदेशीर हे हस्तांतर करता येत नाही त्याला विरोध. हो, याला धर्मदायाची परवानगी घेतल्याशिवाय काहीच करता येत नाही. कोणत्याही विश्वस्त संस्थेत कोणताही व्यवहार करायचा, निर्णय घ्यायचा, लीज करायचं, लीज सोडायचं, काही करायचं असलं तर धर्मदायाची परमिशन घेतल्याशिवाय तो ठरावच करता येत नाही करता येत. आणि तो न करता त्यांनी हे डायरेक्ट केलं म्हणून आम्ही विरोध केला. आम्ही ते सांगत होतो की काय करायचं ते नियमाने करा, नियम सोडून करू नका. ते नियम बाई केल्यामुळं आम्ही याच्यात नाही. तुम्ही याच्यामध्ये प्रॉपर्टी 400 कोटीच्या घरात बाजारभाव आहे. बाजारभाव हे पहा, त्याचा रीडी रेकनर हे 20,730 रुपये हे रीडी रेकनरचं रेट आहे तिथं सध्या चाललेला. त्यांनी होतात 32 कोटी रुपये. आणि आज तिथं बाजार भावामध्ये मला तुम्ही सांगा
का इथं त्या रस्त्याला 25,000 रुपये असं स्क्वेअर आहे, फूटच्या म्हणून खाली तुम्ही जागा म्हणून विकतात तुम्हाला का? म्हणतो दाखवताना 25 दाखवले, बाहेर काय वेगळं व्यवहार झालाय का? आता त्या तुमच्यापर्यंत काय असं आलंय हे का? पहा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्यायचेच आहे. शोधा. आता ते तुमच्यासारखे चौथा स्तंभ आहे, तुम्ही ते शोधलं आणि त्याच्या संदर्भात ते संस्थेला दुजारा जर दिला तर आम्हाला पण काहीतरी मदत मिळाली सारखं असं होईल. तर हात जोडून विनंती आहे की काही गोष्टी आम्हाला जे माहित नाही ते आम्ही बोलत नाही, आणि जे आहे ते माहिती तुमच्या समोर आम्ही स्पष्ट मांडलेलं आहे. याच्या संदर्भात जे काही तुम्हाला प्रश्न अजून विचारायचा असेल तर आम्ही त्याला उत्तर एकदम जे कायदेशीर रीतप्रमाणे, कोणाची बदनामी नाही, कोणाला टीका नाही, कोणाची टिप्पणी नाही, आमचं पहिल्यापासून नव्हतं आणि आज बी नाही. कोणावर द्वेष नाही, कोणावर द्वेष नाही आमचे. आता माझे तर जवळचे मित्र आहेत, कोण? ॲडव्होकेट फडणवीस. आणि संस्थेच्या हितासाठी आम्ही तो सगळा विषय मांडला. म्हणले त्यांनी- ते मागच्या प्रेसमध्ये ऐकण्यात आलं. फडणवीस म्हटलंय माणूस आला. हा, बोला. काय आता कोणाला विचार नाही आता काय सुदामजी. क्लिअर केलेलं आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही त्याच्यात. आता कोणाला काय- काय अजून? कारण कसं आहे ते सगळं आता सगळ्या लोक तुम्ही जरी प्रेस नाही घेतली तरी लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.